खिन्न झालेले ऋषी ब्रह्मदेवांकडे गेले व त्यांनी ब्रह्मदेवाला सुंदोपसुंदाच्या बाबतीत काही उपाययोजना करण्याची पुन्हा पुन्हा विनंती केली. सर्वांचे बोलणे ब्रह्मदेवाने विचारपूर्वक ऐकून विश्वकर्म्याला बोलावले व त्याला आज्ञा केली की कुणीही सहजगत्या आकृष्ट होईल अशी एक प्रमदा निर्माण कर. त्याने त्या आज्ञेचा नम्रपणे स्वीकार केला व एक दिव्य कमनीय कामिनी निर्माण केली. त्रिभुवनातील यच्च यावत स्थावर जंगम वस्तूंच्या ठिकाणी असलेल्या सौंदर्याला त्याने प्रयत्नपूर्वक मिळविले. राजस रत्नांच्या राशीतून त्याने दिव्य दीप्तीने दिपवणारी एक लावण्यवती ललना निर्माण केली. विश्वकर्म्याने अपार परिश्रम घेऊन तिला बनवले असल्याने ती रूपसंपदेच्या बाबतीत अतुलनीय ठरली. या मत्तलोचना कामिनीने सर्व जगाचे नेत्र वेधून घेतले. सुंदर व उत्कृष्ट वस्तूंमधील तिळतिळ अंश घेऊन विश्वकर्म्याने निर्माण केली असल्यामुळे तिचे तिलोत्तमा असे सार्थ नाव ब्रह्मदेवाने ठेवले व ब्रह्मदेव तिला म्हणाले, तिलोत्तमे, तू सुंद व उपसुंद या असुरांकडे जा व त्या दोघांना भुरळ घाल. तुझ्यामुळे त्या दोघात वितुष्ट येईल अशी तू व्यवस्था कर. जशी आपली आज्ञा. असे म्हणून तिने त्यांना अभिवादन केले व तेथे जमलेल्या देवांना प्रदक्षिणा घालून ती तिच्यावर सोपवलेले कार्य करण्यास सज्ज झाली.